आपल्या हाताचे काळे झालेले कोपरे, त्याचबरोबर आपली मान जी काळी झालेली असते आणि आपले पायाचे गुडघे हे जर जास्त प्रमाणात काळे झाले असतील आणि तो काळेपणा जर तुम्हाला घालवायचा असेल तर यासारखा दुसरा उपाय नाही. अगदी सोपा आहे. याला जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरात सहज उपलब्ध आहे. एकदा हा उपाय नक्की करून पहा. आता इथे मी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारं कोलगेट, 1 चम्मच इथे कोलगेट घेतलेला आहे. त्याचबरोबर मी एका टोमॅटोचा मिक्सरमध्ये फिरवून त्याला ज्यूस बनवलेला आहे, तो 1 चमचा इथे ॲड केलेला आहे. आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून लिंबाचा रस. आता याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आपण ज्यावेळेस याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकतो त्यावेळेस याच्यामध्ये थोडेसे बुलबुले यायला लागतात. आणि त्यानंतर शेवटचं साहित्य म्हणजे ॲलोवेरा जेल. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हे टाकायचं नसेल तर तुम्ही याच्याशिवाय हे असंच वापरू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला फेटत राहायचं म्हणजे ते एकदम पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होतं. कोलगेटमध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात जे आपल्या हाताच्या कोपऱ्यांचे, गुडघ्याचे हे काळेपण घालवू शकतात. त्याबरोबर हे सगळं साहित्य ज्यावेळेस आपण याच्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस हे खूप इझिली हे सगळं रिमूव्ह करतं. आता हे वापरायचं कसं हे देखील मी तुम्हाला दाखवते. तर याच्यासाठी जो आपला अर्धा राहिलेला लिंबू आहे तो याच मिश्रणामध्ये आपल्याला बुडवायचा आहे आणि या लिंबानेच आपल्या हातांच्या कोपऱ्यांचा भाग असो किंवा गळ्याचा काळा पडलेला भाग असो, त्याचबरोबर गुडघ्यांचा जो काळपटपणा आहे तो घालवण्यासाठी हा लिंबू त्याच्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये तो फिरवायचा आहे. आता आपण सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस हे फिरवतो त्यावेळेस ते व्यवस्थित त्या ज्या आट्या असतात आपल्या पायांच्या, सुरकुत्या वगैरे असतात त्याच्यामध्ये ते व्यवस्थित आतपर्यंत पोहोचतं आणि ते पूर्ण क्लीन करतं. हे मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ते एवढं मॅजिकल आहे की हा काळेपणा एकाच यूजमध्ये 50% पर्यंत कमी करतो. त्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून पहा. तुम्हाला रिझल्ट हा भेटेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.